संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। अल्पवयीन 11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या 32 वर्षीय नराधमाला 20 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा खेडच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने न्यायाधीश SP पोळ यांनी सोमवारी दिनांक 9 ठोठावली आहे। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथे दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी हा धक्कादायक प्रकार घडला होता। जालिंदर उर्फ कपिल मनोहर नायकोडी असे 20 वर्षाची शिक्षा सुनावलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे। कपिल याने शिरोली बुद्रुक येथे दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी पीडित 11 वर्षीय मुलगा व्यायाम शाळेत व्यायामासाठी गेला होता। तो एकटा व्यायाम करताना आरोपी कपिल हा तेथे आला। त्याने व्यायाम शाळेचा दरवाजा आणि खिडक्या आतून लावून घेतल्या। आरोपीने मुलावर अत्याचार केला। पीडित मुलाच्या पालकांनी जुन्नर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फरियाद दाखल केली आहे। त्यानुसार कपिलवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला होता। तत्कालीन तपास पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक AS पाटील यांनी नराधम कपिल यास अटक केली होती। न्यायाधीश SP पोळ यांच्या पुढे हा खटला सुरू होता। या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी अभियोक्ता विवेक देशपांडे यांनी 9 साक्षीदारांची साक्ष घेतली, तर बचाव पक्षाच्या वतीने 2 साक्षीदारांची साक्ष झाली। पीडित मुलगा आणि डॉक्टरांची साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपीला दोषी धरले। पोलीस कामकाजात हवालदार महेश भालेराव यांनी विशेष सहकार्य केले। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा।